माझं नाव गिरीराज उमरीकर आहे आणि मी एक IT प्रोफेशनल आहे आणि मागील 15 वर्षापासून पिंपरी चिंचवडमध्ये स्थायिक आहे। माझी एक इच्छा होती की आपण पिंपरी चिंचवडमध्येच कुठेतरी एक चांगली इन्व्हेस्टमेंट करावी आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही मागच्या 3 वर्षापासून इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी पाहत होतो। तर मागील 1 वर्षात आम्हाला मोशी एरियामध्ये जेव्हा हा बारकोड प्रोजेक्ट लॉन्च झाला तर अक्षरशः आम्ही एक जस्ट माझे इव्हनिंग वॉक असतं आणि ते वॉक करत करत मी त्या रोडला जात होतो तर तिथे मला याचं लॉन्चिंग दिसलं आणि एक ॲज अ कॉमन मॅन जो एन्क्वायरी करायला जातो त्या दृष्टिकोनातून मी एन्क्वायरी करायला गेलो आणि त्यानंतर मला कळालं की हा कंप्लीट कमर्शियल प्रोजेक्ट आहे। इथे एक चांगल्या दर्जाची पार्किंग व्यवस्था आहे कारण क्राउडेड एरिया आहे त्यात कमर्शियल प्रोजेक्ट मग पार्किंग कुठे करणार राईट। कमर्शियल म्हणलं तर तुमच्या कार्स कस्टमर्स हे सगळे येणार आणि पहिला व्ह्यू ऑफ पॉईंट असतो कोणाचाही कस्टमरचा की ते पार्किंग आहे का, कारण भरपूर प्रोजेक्ट्स झालेले आहेत पुण्यात पण तिथे पार्किंगची व्यवस्था जेव्हा दिसत नाही तर कस्टमर फ्लो कमी होतो। तर इथे आम्हाला कुठेतरी एक उत्तम दर्जाची पार्किंग व्यवस्था दिसते, स्पेशियस प्रोजेक्ट दिसला एवढ्या क्राउडेड एरियामध्ये पण। आणि दुसरं USP किंवा आपण असं म्हणू शकतो की इथे हार्डली 800 मीटर्सवर, मी 1 किलोमीटर पण म्हणत नाही, त्यात कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येतोय म्हणजे स्टुडंट्सचा फ्लो वाढणार आहे। त्यानंतर इथे शासनाचे जे मोठे मोठे भूखंड आहेत मोशी एरियामध्ये तर तिथे आम्ही पाहिले की रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस झाले, पुन्हा त्यानंतर पोलीस हेडक्वार्टर्स असे पण प्रोजेक्ट्स येत आहेत। मॅनेजमेंट स्कूल्सचे पण आत्ता लॉन्चिंग झालेली आहे। इंटरनॅशनल स्कूल्स अगदी 500 मीटरमध्येच त्या परिसरात दिसायला लागले। तर हे सगळं पाहून इथे कुठेतरी सिटिझन्स व्ह्यू जो असतो तो जास्त दिसतोय म्हणून आम्ही हा कमर्शियल प्रोजेक्ट पण निवडलेला आहे। रामा बारकोडच का हा चांगला प्रश्न आहे कारण रामा ग्रुपचे भरपूर प्रोजेक्ट दिसतात। तुम्ही हार्डली 2-3 किलोमीटरवर कुठेही फिरा पिंपरी तुम्हाला एखादी प्रोजेक्ट्स तरी दिसेलच आणि जेव्हा प्रोजेक्ट दिसतो आम्ही 15 वर्षापासून इथे असल्यामुळे आमचे भरपूर नातेवाईक किंवा ऑफिसचे कलीग फ्रेंड्स हे ह्या प्रोजेक्ट्समध्ये आहेत वेगवेगळे आणि तिथून आम्हाला अशी कधीही असं जाणवलं नाही की बिल्डरकडून ही कंप्लेंट ती कंप्लेंट। तर हे उत्तम दर्जाचेच प्रोजेक्ट आहेत म्हणून आम्ही हा रामा ग्रुपवर ट्रस्ट केलेला आहे आणि त्यातल्या त्यात त्यांनी हा कमर्शियल प्रोजेक्ट आणला आणि आम्ही तोच शोधत होतो की एक राईट इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी। तर कुठेतरी हे मॅचिंग झालेलं आहे आणि ट्रस्ट बिल्ड झालेला आहे म्हणूनच आम्ही ह्या रामा ग्रुपसोबत बारकोडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली। बारकोड म्हणजे जेव्हा आपण कुठेही जातो आज नॉर्मल साधं पाणीपुरी जरी खायला गेलं तर बारकोड स्कॅनिंग करतो, तर इथे आम्ही एक आमची इन्व्हेस्टमेंट स्कॅनिंग केलेली आहे बारकोडवर। तर मला त्याला म्हणायचं की हा बारकोड नसून हा इन्व्हेस्टमेंट कोड आहे, तर हा कॉमन मॅनला खूप चांगला लाभदायी देणारा इन्व्हेस्टमेंट कोडच बारकोड आहे।